नमस्कार, मी महेश कांबळे. नेटसप कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीच्या माध्यमातून आत्ता आपण जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आता आलोय आणि इथे आपले प्रगत शेतकरी आहेत. ते 6 ते 7 वर्षापासून आपल्या नेटसपच्या बायोफिटच्या रेंजमधील एन-पी-के आणि बायो 99 हे प्रॉडक्ट वापरायचे आणि याच वर्षापासून सर तुम्ही स्टिमरीज पण वापरलाय. येस. ठीक आहे. जसं-जसं त्यांना फरक पडायला लागला तसं त्यांनी स्वतः वापरायला सुरुवात केला आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा ते मार्गदर्शन आता करतात आणि खूप छान अनुभव आहे. आणि तो अनुभव घेण्यासाठी आज आम्ही इथे आलोत. तर त्यापूर्वी ती त्यांची ओळख घेऊया आणि त्यांच्याकडून त्यांचे मनोगत समजून घेऊया. तर नमस्ते सर, तुमची नमस्कार. पूर्ण ओळख द्या. मी महेश सावंत. हे तोंडवली कणकवलीमध्ये आहे हं. आणि मी रेशीम शेती करतो 2017 पासून. ओके. हां, तर मी रेशीम शेती करताना पहिले रासायनिक वापरायचो, सुफला, युरिया वापरायचो. नंतर माझेच एक मित्र आहेत रमाकांत यादव म्हणून. हं. त्यांनी मला आपलं एन-पी-के वापरायला सांगितलं जैविक. ओके. ते आपण एन-पी-के वापरलं तर त्याचे खूप चांगले रिझल्ट होते. पाला भरपूर येत होता. कारण हं, रेशीम किडे खूप खातात. तर हं. त्यांना खूप पाला लागतो. त्यामुळे तो मी प्रत्येक बॅच नंतर एन-पी-के वापरायचो. आणि याच वर्षी मी आता आपलं स्टिमरीच आहे, जे बायोफिटमध्येच हं. येणारं नेटसपचं ते वापरलं आणि त्याचेही मला खूप सुंदर रिझल्ट आले सर. तो स्टीमरीजमध्ये मगाशी तुम्ही बोललात माझ्याशी. हां, पण स्टीमरीजमध्ये तुम्हाला नेमकं काय फरक पडला? म्हणजे जेव्हा फवारणी केल्यात, हां. त्याच्यानंतर तुम्हाला फुटवा वगैरे चांगला आलाच असेल, राइट? पण आणखीन तुम्हाला जर तुम्ही बोललात तसं काय फरक पडला रेशीम किड्यामध्ये? स्टिमरीच वापरल्यावर माझा पहिला असा रिझल्ट आहे, की रेशीम किडे खूप खातात. हां, तर कितीही पाला घातला तरी त्यांचं पोट भरत नाही. हां. पण ह्या ह्या टायमाला त्या पाल्याची क्वालिटी एवढी सुंदर होती, हं. पानं जरा जाड आली हां, आणि एवढं किड्यांना ते पोषक होतं, हां. की आपला जो पाला आहे, हं. जो रेग्युलर आम्ही किती पण खाऊन किड्यांचं पोट भरत नव्हतं. हां. तर ह्या टायमाला आम्हाला असा रिझल्ट दिसला, की थोडा पाला घातला तरी किडे थांबतात खायचे. म्हणजे पाला मला ह्या टायमाला पहिली बॅच अशी झाली, की माझा पाला पुरून उरला सर. उरला. हां. आणि प्रत्येक वेळी तुम्ही आपलं सकाळ ते 2-3 टाईम टाकायचं ते टाकायचंच. हां आणि माझा पाला कमी पडायचा. कुठून तरी आणावा लागायचा किंवा हं, मग एक दिवस आमचा असाच वेस्ट जायचा. हं. फर्स्ट टाईम असं झालंय स्टिमरीच वापरल्यावर, की माझा पाला पुरला आणि तो उरला ह्या टायमाला. ओके. तर मित्रांनो, तसं बघायला गेलं स्टिमरीज हे मल्टीटास्किंगमध्ये काम करत आहेत. तर हा एक रिझल्ट खूप छान आहे, की त्यांचं मला असं वाटतं असे पोषक तत्व निर्माण झाले, की त्यांना ते योग्य प्रकारे मिळाल्यामुळे हां. त्यांचं पोट पण भरलं आणि चांगल्या पद्धतीने ते राहिलं आणि हो, जैविक आहे. ते साइड जैविक आहे इफेक्ट आणि या नाही. टायमाला माझी बॅच चांगली आली सर. ओके. हां, म्हणजे आधीच्या बॅच जे कोश माझे छोटे व्हायचे सी आणि बीमध्ये यायचे. हां, तर आता म्हणजे बीमध्येच आली. हां. पण बीमध्ये पण चांगलं क्वालिटी आलं. आता कोश मोठा झाला आणि त्याचं वजन पण चांगलं भरलं. ओके. म्हणजे क्वालिटी तुमची इम्प्रूव्ह होते. इम्प्रूव्ह होते. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला रमाकांत सरांनी जे सजेस्ट केलंय आणि त्याचा खरंच फायदा झालाय हो, तुम्हाला. फायदा झालाय सर. आणि सर त्याच्यामध्ये तुम्ही आणखीन एक बोलला होतात बायो 99 जे तुम्ही वापरलात हां. त्याच्यामध्ये स्पेशल वेगळ्या हो. पद्धतीनं. तो कोणत्या कामासाठी वापरला होतात आणि काय फायदे झाले त्याचे? अ, कशाची गरज होती तुम्हाला? पूर्वी मी असं. बायो 99 असं एक साधारण स्टिकर म्हणून वापरायचो. जसं आपण बाजारात स्टिकर म्हणून वापरतो. जे नॉर्मल देतात आपल्याला बायो 99 बघताना स्टिकरच स्टिकर सगळेजण म्हणून बघतात, समजून बघतात. घेतात. हां, ओके. पण मला एका शेतकऱ्याने पुण्याच्या सजेस्ट केलं, की अंडी आणि तेल मिक्स करून हां. 200 लिटर पाण्यामध्ये फवारणी घ्या म्हणून. ओके. तर ते मिक्स कसं होणार याचं मला टेन्शन होतं. हं. पण मग असं कळलं मी जेव्हा बायो 99 हं. जेव्हा मी तेल आणि अंडी आणि पाणी मिक्स केलं बायो 99 टाकून, हां. अप्रतिम मिक्स झालं सर. दुधासारखं पूर्ण झालेला ह्याच्यामध्ये वरती याचं बाकी सगळं पूर्णपणे मिक्स झालेलं. मिक्सिंग. हां, 2 लिटर तेल असं वेगळं दिसलं पाहिजे ना, हं. असं काही दिसत नव्हतं. एकदम व्यवस्थित मिक्स होत आणि मग होतं. याचा अर्थ फवारणी योग्य प्रकारे चांगली झाली. योग्य आणि चांगली झाली. तर ह्या यांचा एक फायदा झालाच. पण शेतकरी मित्रांनो मला पण एक मेसेज द्यायचा आहे, की बायो 99 प्रॉडक्ट ह्याचे 7 फायदे आहेत. हा स्टिकर म्हणून नाही आपण घेत आहे. आणि आता जसे बोलले मिक्सिंग 100% मिक्सिंग याचा अर्थ काय आपल्या सगळ्या ज्या फवारण्या आहेत, त्या सर पेट्रोलियम बेस आहेत. हो. म्हणजे त्यात ऑइल बेस काहीतरी आहे आणि त्याच्यामुळे खूप अशा ठिकाणी फवारणी करताना ते मिक्सिंग योग्य प्रकारे न झाल्यामुळे काय होतं पाणी जातंय त्याच्यामुळे चांगले रिझल्ट काही ठिकाणी येतात, काही ठिकाणी येत नाहीत. तर त्यासाठी हा पण उद्देश महत्वाचा आहे, की तुमच्यासाठी तो काम पण हो, झाला. पण खूप तुम्ही खूप चांगलं सुंदर काम झालं. तुमच्यासाठी प्रत्येक फवारणीत बायो 99 गेलं पाहिजे याची काळजी घेतलात, तर मला वाटतं अजून खूप छान रिझल्ट म्हणजे विचार करा किती रिझल्ट छान येऊ शकतो. तर तुम्ही सर बायोफिट या नेटसपच्या 6-7 वर्षापासून सिस्टमॅटिक हां, सुरुवातीला तुम्ही एन-पी-के स्टार्ट केलात. येस. नंतर बायो 99 बायोनेटर स्टार्ट स्टार्ट केला. केलं. नंतर स्टीम रिच म्हणजे हं, तुम्हाला अनुभव जसे-जसे येतायत, हं. तसे-तसे आपले नेटसपचे वेगळे प्रॉडक्ट तुम्ही ऑनलाईन पण मागवताय ना? ऑनलाईन मागवतो सगळे. व्हेरी गुड. तर सर तुमचा थोडासा मनोगत शेतकऱ्यांना स्टिमरीज बद्दल जेव्हा इतरांना शेतकऱ्यांना दिला त्याच्याबद्दल तुम्ही एक अनुभव सांगितला तर सांगू शकता? मी स्वतः वापरल्यावर माझ्या ओळखीच्या खूप शेतकऱ्यांना मी एन-पी-के तर दिलंच.
पण आता स्टीमरीच पण दिलं. स्टीमरीचचे असे अनुभव आहेत, की शेतकऱ्यांच्या काजू शेतकऱ्यांना मी स्टीमरीच दिलं. हां. त्यांचं हे उत्पन्न हे वाढलेलं आहे. मला ते म्हणत होते, की मे पर्यंत बाग आपली हिरवी राहते. वाह! हिरवी राहते. जशी नंतर बाग म्हणजे लोकांच्या जास्त मे महिन्यात जास्त ताण पण असतो, हां, हां, उष्णता जास्त आणि उष्णता कमी पाणी. कमी पाणी आहे. त्यात पण हिरवं त्याच्यामध्ये राहतं. बाग हिरवी राहते हं. आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न पण वाढलं. त्यामुळे या टायमाला खूप शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने आणि किंवा ज्यांना कळत नाही ऑनलाईन त्यांनी माझ्याकडून ओके. पण स्टीमरीच खूप जास्त या प्रमाणात मागवलं यावर्षी तर म्हणजे माझ्या ओळखीतल्या सिंधुदुर्गातल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी स्टीमरीजचा या टायमाला वापर केलाय आणि त्याचे रिझल्ट पण आता आपल्याला यांच्या शेअरिंगवरून तुम्हाला एक गोष्ट कळेल, त्यांना खूप छान रिझल्ट आले म्हणून त्यांनी इतर शेतकऱ्यांना पण सांगायचा प्रयत्न केला. तुम्ही पण सांगू शकता आणि सगळ्यांची शेती चांगली करा आणि भविष्यात जैविककडे आपण वळतोय. कारण की ही काळाची गरज आहे. तर त्या पद्धतीने बायोफिट सबचे हिट ह्या कन्सेप्टच्या माध्यमातून मला असं जाणवतंय, की आपलं खूप छान पद्धतीने सगळ्यांचे रिझल्ट येतात. तर तुम्ही जी मुलाखत दिलात, खूप मोलाची मुलाखत आहे सर. तर खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. थँक